आबाव हो ए आबा बरं की काय आज निवांत टावेला बनी लावून फिरायला लागला या जनावर पाणी पाजून आपलं आता फिरतोय ऊन दे काम एखादा गेला महत्वाचं काम आहे एखादा गेला कशाच काम आहे अर्धा 9 तारखेला पडली ती आहे हा ती खर्चाच बघायचं नका का आता मला काय विचारते रे काय मीच घालू दरवर्षीप्रमाणे मग नेमकं पैसे देतो की मी काय लागा बा काय घ्यायचंय नेम पैसे देतो काय परिणाम हो आबा ए आबा आबा म्हणजे कसा आबा नुसता फिरतोय काय लागा अवघड आहे आबा आतापासून सगळी तयारी बे सगळे मंडप वाटा, कीर्तनकार हे सगळं सांगावं लागलं आता मग गेल्या बारी आहे ते सांगू कीर्तनकार हा घ्या पाहिजे सांगायचं आप्पा म्हणेल तसं हा जोरात ठेका धरत या मग काय तीच ना तीच मग कीर्तनकार हाय ठेव मंडप मंडप आचारी बिचारी सगळं तयार ओके 80,000 खर्च आहे जाऊ दे जाऊ दे काय आबाय म्हणल्यावर काय टेन्शन नाही मग हा? तर मित्रांनो आज बघा दिवसात सगळं ठरवणारा कीर्तनकार ही सगळं ती हाही सगळं मंडप ही आचार्य ही सगळं आजच ठरवून ठेवणार आहे कारण आता पुन्हा लग्न आहे तारखा येते त्या आणि 9 मेला तुम्हाला सांगतो लग्न बिग्न असायची पुन्हा तारखा मिळाय नाही त्या काका बिका सगळं आजच सगळं सांगून ठेवणार आहे सकाळ धरणं त्या इच्छा होती त्यामुळे हिडीवाला उशीर झाला बघा कुणाला सांगावं म्हणलं पहिलं हाही सांगावं आपलं का नाही बा जेवला का मग हा आजीबाई काय चाललंय झोपलो तो उचलो का आज्यात ना काय उचलो का अगं बसा उचलो का लाडाला लय येत आहो उचलो का आता? ई. तो बस का ना हा का म्हणले आपलं. लेकीचा फोन आलता का नाही हा लेकीचा फोन आलता का नाही लेख म्हणते आमच्यात बी राडा होता म्हणली आका कशाचा वसाटाचं चालत नाही त्या वालकाला होय म्हणून गेली नाही म्हणजे होय तुमचं कोण आलं नव्हतं का इकडं मावती मी म्हणलं मला काय माहित नाही तब्येत का म्हणते त्यांच्यात बी राडा होता म्हणून त्यांनी बी आली नाही तब्येत का म्हणते हा तब्येत बरी आता बरं वाटलं लागलं बरं वाटतंय आता का हा फरक पडला डॉक्टरचा मग काय आता? इंजेक्शनाचा हो मला रातभर झोप येत नव्हती रात्री वापर ध्यान केलं का नाही आणि तुम्ही तिथं बोलत बसला होता आणि कसं म्हणू अहो म्हणायचं वापर जोडून दिला असता की आज घ्यायचा घे घ्यायचा का हो बरोबर आज घ्यायचा वापरा घेतला माहिती फरक पडतोय की वापर येणार पडतंय ते बाबा म्हणला जरा वर वडा असं वर वडा वर अवसर आहे तेवढं वडेल किती वडायचं बदाम खाल्लं का नाही सकाळी खाल्लं गे कोणी दिलं दिलं कुणी मनानं दिलं म्हणून दिलं हे बर बर चला चला की आता तुम्हाला शेंगा नाही काय झालं काढायला शेंगा मरत तर रोज का आता थोड राहिली त्या त्यावर रान चढतंय हा आणि वरल्या शेंगा एक अर्धी पुरी पेल्या अव याचा आता काय नाही एखादी एका 4 थोड राहिली ती आपली वल्या काढून भाजून हा खायच्या तेवढी आपली आता काय किती खाऊन खाताय किती थोड राहिली आता किती पाठीभर एक अर्धभर पिक निघते ना अजून आणि मला म्हणली की पाठीभर निघते रे. पाठ हा पाट्या म्हणली 2 पाठी निघते ऱ्या एक पाठी उद्याला बघ म्हणली आजी 8 तासाचं उकडून मोरलं बी मग घेतलंय तेवढं राहू दे आपलं हा तेवढं राहू दे आले गेले खायला लेखाला फोन बिन आलता का नाही येतोय रोज येतोय का म्हणला तुम्हाला आला असेल मला नाही नाही मला नाही करत तर त्याच्यापाशी कुठं आहे मोबाईल मग कोणाकडे आहे सासूकडे तुमच्या होय सासू बी कर नाही लेकीला आलता की आपल्याला कशाला करते ती हा तुम्ही बोललाच नाही तिला वर पापणी करून तर बघितला का बोलायचा या नाहीच बोलायचं मग का बोलायचं सांगायचं काय बोलायचं त्यांनी बोलायसारखं करतच नाही ती. मग काय काय करायचं म्हणून म्हणलं बोलायला नका त्यांना काय बोलायचं नका जायला बिन नका तकडं काय आले अवघड आहे हो काय करायचं आता त्याला त्यांना चांगलं समजना तर हा चांगलं समजना काय तर येड्यात शिरतील येड्यात येड्यातच शिरले ते लय येड्यात झाले मग काय आबाला म्हणलं आता आईचं वर्षात आलंय म्हणलं खर्च दे म्हणलं निमा देतो म्हणला काय करते आईचं वर्षात आलंय आता 9 तारखेला मग अजून लांब आहे की 10-12 दिवस हा मग आता ती कीर्तनकार मंडप हे ठरवा नको का होय होय आचारी खर्च आहे अहो त्याला मग फुकाड येते का ती 3 सरून 4 लागत असेल काय ना तिसरं आता तिसरं आहे आता ही ही 3 आहे हा. पुन्हा 4 लागतंय हा पुन्हा 4थं लागलं बोलत
दिवस गेले सुद्धा कळलं नाही तर आई दिवस जाते ते बरा 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 दादाला 3 वर्ष झाली आता. दादा 4 वर झाली कशाला 4 दादा आधी किती त्यांच्या 3 महिने. त्यांच्या आधी किती दादा गेला तर 3 महिने गेले. आता 3 वर्ष पूर्ण झाली दादा. मग काय मला बोलवलं होतं इकडं हा येत नाही म्हणलं तर ती पुढे हातला फोन घेतला आणि म्हणल्या काय येत नाही आकावं मग काय आम्ही कसं दिवस काढला असते यायला पाहिजे मग म्हणलं आता जाऊ द्या आपण जायलाच पाहिजे इथं आली तर काय 5वी दिवशी तरी झालं मग काय सपान पडलो तिला गुरुवारी आली आणि सोमवारी तर झालं है की नाही काय अक्का बघू बघू तर झालं दुःख अक्का काय मग लय निवांत बाया थँक्यू थँक्यू आणले डोऱ्या बांधल्या काय पंजान चांगला आहे की पंजान मला नाही पडत मला ती हिच्या पायाचं बरं दिसतंय गोंगराज अनुच्या पायात अहो ती बारकी आहे आता हे मोठ्याच नाही असं गोंगराज घालून कसं पण छळलांग आता छळलांग आपलीच निघाले ती असली चांगली आपली हलकी ते काय छळलांग छळांग वाजतं या गाव जाग करायचं घुंगरे बी राहत नाही त्या पडते ते का नाही गेलं मग काय माय दाळ करते आता पाय उकडते पाऊस पाऊस येतोय बघा आज वारं वादा येणार 100%. अहो लय काढतोय आज लय माय दाळ काढतोय ए नकट्या कुठं उन्हात फिरतेय उन्हात फिरू नको नकट्या नकट एक लय आगाव आहे बघा आमचं लय आगाव आला हाणलं पाहिजे असं धरण कुठे गेलती का तू कुठे गेलती आमचं पुरीने हातरून तयार केलंय कुठे गेलती कोंबड्या हाणायला कुठं? अंडी गावली का नाही आधी खाली नेट हातरायचं ते नेट. तू जेवली का नाही गाडीपासून नेट आहे ते नेट तू हातरा. जेवली का नाही काय खाल्लं दही 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 खाल्लं दही आहे ना आपण दोघांनी दही खाल्लं आहे ना काय आबा मग काय म्हणते तब्येत तब्येत काय म्हणते आहे की? रॅटचे रॅट होईल त्याच्या आईला खाऊन त्याच्या दणकून उकाळतंय बघा निवांत आबाट्ट हवेल लावून निवांत बसलाय मायंदा उकाळतंय ह्या घरात इथं जरा बसल्यावर जरा बरं वाटते बघा इथं हॉलमध्ये इथं बघा इकडून वार येतंय मागं कडवाळ असल्यामुळं ही दरवाजात तुम्हाला सांगतो इथं जरा बरं वाटतंय ना तर माझी लेक आली राणी आली माझी राणी खुर्ची घेऊन निवांत बसायला हो मग आम्हाला जीव आलाय बघा कसलं सुद्धा वारं येत नाही आणि रातचं धडा धड धडा धड कडा कडीचा चमकते त्या डराकते आबाळ आणि पाऊस पडलंय ती मायदाळ उष्णता तुम्हाला सांगतो लय उष्णता का नाही पोरानं कसलं उकडत होतं रात्री का म्हणतीस ग दिदा हा का डोचा डोची करतीस ग दीदी म्हणते आपण म्हणे आप्पा म्हणाल तसं अगोदर मी पहिल्यांदा म्हणली पुन्हा दीदी आपण तसं आप्पा म्हणाल तसं कसं आप्पा म्हणाल तसं हाय हाय तीच गाडी हाय आपल्यात कीर्तनाला औंधा पिन तर मित्रांनो 9 मे ध्यानात ठेवा या सगळं सर्वांनी या गाडी करवाला आला पोरांनो गाडी करवाला आला गाडी करवाला फर खाऊ ना कोणी सुद्धा नाही आलाय पप्पाने ना आल्या ना बघा तिकडे झालं नाही वाजले कुठं का म्हणणं वाजलं या बरं येणार दिदान खायच नाही आज दिदा तो खायच नाही बरं आज सर्दी आहे तिला हां तो खा तर चला मित्रांनो या बरं का सगळे 9 तारीख देण्यात ठेवा 9 मे भेटू पुढच्या वेळात तोपर्यंत बाय बाय